नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व महिलांसाठी एक मोठी अपडेट आहे. मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातला शासनाचा अधिकृत जी-आर म्हणजेच शासन निर्णय जाहीर झाला असून, तो नक्की काय आहे आणि पैसे कधीपर्यंत खात्यात येणार, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच सन 2026 टू 2027 या वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा 10 जून 2026 चा अधिकृत जी-आर आहे. वित्त विभागाच्या संदर्भानुसार या आर्थिक वर्षासाठी निधी वितरणाची जी काही कार्यप्रणाली ठरवून दिली होती, त्याला आता मंजुरी मिळाली आहे. या जी-आरनुसार मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी तब्बल 344.74 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी सध्या अनुसूचित जाती घटकांतर्गत येणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. आता आपल्या अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल की मग इतर कॅटेगरीतील महिलांना पैसे कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींनो, हा निधी सध्या अनुसूचित जाती म्हणजेच एस-सी कॅटेगरीमधल्या महिलांचे जे काही पेंडिंग हप्ते असतील किंवा येणारे हप्ते असतील, ते लवकरच जमा करण्यासाठी दिला आहे. आणि ज्या काही ओपन कॅटेगरी, खुला प्रवर्ग किंवा इतर कॅटेगरीतील महिला आहेत, त्यांचा हप्ता देखील येत्या थोड्याच दिवसांत लगेच जमा केला जाईल. आता हे पैसे खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार, असा विचार करत असाल तर येणाऱ्या अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये म्हणजेच 15 जून 2026 पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर लाडक्या बहिणींनो, 15 जून ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची तारीख असणार आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी तुमच्या इतर सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.